हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची मुदत संपली असून आता HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP बसवण्याची मुदत संपल्याने आता HSRP नसलेल्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची सुमारे 9 लाख वाहने असून त्यापैकी केवळ 2,70,000 वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यात आल्या आहेत। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की शासनाने HSRP बसवण्याची 5 वेळा मुदतवाढ दिली होती, मात्र 30 जून 2026 नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही। ज्या वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांना सवलत मिळेल, अन्यथा HSRP नसलेल्या वाहनांवर किमान 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। शासनाने आतापर्यंत HSRP बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना 5 वेळा मुदतवाढ दिली होती। शेवटची मुदतवाढ जी होती ती 30 जून पर्यंत होती। आता शासनाने त्यानंतर 1 जुलै नंतर शासनाने असा आदेश केलेला आहे की यानंतर जे काही वाहनं HSRP बसवलेली नसतील किंवा त्यांनी HSRP साठी अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनावर आपल्या भरारी पथकातर्फे कारवाई करा। तसेच जी वाहनधारक आपल्या कार्यालयात त्यांचे वाहन विकायचे असेल किंवा त्यांचं लोन उतरायचं असेल अशा कुठे सेकंड ट्रान्झॅक्शन ते येत असतील पण त्यांनी HSRP बसवलेली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनांचं कोणतेही काम केलं जाणार नाही। 1 एप्रिल 2019 पूर्वी साधारणतः सोलापूरमध्ये 9,32,000 वाहन आहेत आणि त्यापैकी जवळपास कालपर्यंत 2,70,000 वाहनांनी HSRP बसवून घेतलेले आहे। त्या व्यतिरिक्त काही वाहनांनी अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेले आहे। सध्या तरी माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश आम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे आमचे अधिकारी जे असतील पण त्याची कारवाई करतील। HSRP साठी त्याला 1,000 रुपये दंड आहे। त्यासाठी साधारणतः असं होतं की आपण पाहतो की समजा एखादी गाडी चोरीला गेली किंवा वाहनाचा अपघात नाही सापडला तर त्याच्यावर समजा दादा मामा किंवा ज्या याच्यात भाषेत पाहिजे याच्यात जर आकडे जर नसतील तर वाहन ट्रेस होत नाही। वाहनाचा मालक जर ट्रेस करायचा असेल किंवा जो अपघाताच्या संख्येत जर कळवायचा असेल, शोधायचा असेल, मूळ मालक शोधायचा, त्या गोष्टी आपल्याला सापडत नाहीत। त्यामुळे शासनाचं असं म्हणणं आहे की नंबर प्लेट अशी असली पाहिजे की व्हिजिबल सगळ्यांना इझिली ओळखता आली पाहिजे आणि त्या मालकापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे, त्याला वेळेत मदत करता आली पाहिजे, हा शासनाचा या पाठीमागचा उद्देश आहे। या माध्यमातून मी महानगरांना हे आवाहन करत होतो की आतापर्यंत शासनाने आपल्याला 5 वेळा मुदतवाढ दिली, आपण सुद्धा त्या HSRP बसवून घ्यावी, जेणेकरून आपल्याला अशा काही अडचणी आल्या तर त्यावेळेस शासन किंवा रस्त्यावरील नागरिक असतील आपल्याला सहज मदत करू शकतील, त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही। तसेच HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना RTO कार्यालयातील वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी, कर्ज नोंदणी किंवा परवाना नूतनीकरण यासारख्या सेवा मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे।